हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे व्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही सकाळीच निघालेलो आहोत देवदर्शनासाठी. म्हणजेच आज पौष अमावस्या आहे, त्यामुळं आम्ही चाललेलो आहे मायंबासाठी आणि दर अमावस्यालाच आपण जात असतो. भरपूरसे व्लॉग पण आपले येतात. तर आजची जी अमावस्या आहे ती खूप मोठी अमावस्या आहे. तर म्हटलं जाऊयात आणि आज संडे आहे, सो म्हटलं आज थोडंसं उशिरा निघालेलो आहोत आम्ही. आणि खूप छान असा व्ह्यू होता मॉर्निंगला पण, आणि मस्त असं वातावरण आणि खूप छान असं वाटतं, कारण की सगळीकडे डोंगर डोंगर आहेत आणि असं शांत वाटतं. गावाकडचे जे व्ह्यू आहेत ना खूप छान असतात, मस्त असे. आणि त्यावेळेस नेमका आहे ना सूर्यावर यायलाच लागलेला होता आणि छान असा व्ह्यू होता. सो म्हटलं चला आज मस्त दर्शन घेऊयात, जरा निवांत दर्शन घेऊयात, कारण की प्रत्येक टायमिंगला ऑफिसमुळे थोडी गडबड गडबड होती आणि आम्ही तिथे जाऊन पोहोचलोच. तर हे बघू शकतात तुम्ही, मच्छिंद्रनाथांचं आपलं देवस्थान आहे आणि खूप प्रसिद्ध असं आहे. सावरगावमध्ये येतं, बीड जिल्ह्यामध्ये. आणि तिथे भरपूर असं मंदिराचं काम वगैरे चालू आहे. सो त्यामुळं आता आहे ना समाधीपाशी जाऊन देत नाही आहेत, पाया पडून देत नाही. समाधी अशी पण फक्त पाडव्याच्या जे अमावस्या असते त्यावेळेसच उघडी असते. पण जिथे पायथ्याशी डोकं वगैरे ठेवून आपण दर्शन घेऊ शकतात, ते पण सध्या बंद आहे. तर मस्त असं आमचं छान दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटतं इथे गेल्याच्यानंतर. भरपूरशा अशा अडचणी पण मार्गी लागत असतात आपल्या, आणि त्या दिवशी भरपूर अशी गर्दी होती, कारण की संडे पण होता ना, पौष अमावस्याला भरपूर. म्हणजे हा जो घाट आहे ना, प्रत्येक मुंगीसारख्या गाड्या होत्या तिथं. जर बघायला गेलं ना, पूर्ण व्हाईट व्हाईट लाईनमध्ये बघू शकतात तुम्ही. आणि धुकं धुकं होते सगळे, कारण की एक दिवसच त्या दिवशी अमावस्या होती, रात्री लागली होती आणि रात्री संपणार होती, त्यामुळं मग भरपूर अशी गर्दी एवढं होती. लांबचं की आणि जाते ह्या दिसतंय अमावस्याला जवळ लय भरपूर लांब असं आहे. मानलं जातं, कारण की भरपूर लांबून लांबून असे लोक पण येतात इथे. आणि इथे मस्त असं प्रसाद वगैरे पण असतो, पण आता जसं काम चालू आहे त्यामुळं प्रसाद वगैरे नसतो. जे ते लांबून येतात त्यांच्यासाठीच त्यांनी स्वतःचे जे काही अरेंजमेंट असते ती केलेली असते. आणि इथं पारायण वगैरे पण चालू होतं, खूप छान असं वाटत होतं. आणि नंतर नंतर जसं जसं सूर्यवरती येत होता तसं पण खूप छान असं व्ह्यू येत होता. आणि मग मस्त असं गरमी गरमी लागायला लागली होती, कारण की सकाळी थंड असं वातावरण होतं. आणि ह्या घाटापासून जर झूम केलं ना तर मढीचं पण मंदिर दिसतं. आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, मस्त तिथे फिरलो आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली निघायचं होतं. म्हटलं इथे जी काही भेळ आहे ना ती खूप छान आहे. लास्ट टाइम मी ट्राय केली होती, यांना उपवास होता, सो यांनी नव्हती खाल्ली. मग यांना म्हटलं की आता आज आपण आलेलो आहोत तर आपण मस्त अशी भेळ खाऊन जा. आणि मॉर्निंगलाच आमची भेळपासून सुरुवात झालेली आहे. बघू शकतात खूप छान अशी भेळ आहे ते. आणि इथे जी काही ऑनलाईन सेवा आहे ती ऑनलाईन चालतच नाही, जे काय असेल ऑफलाईन असते. आणि खूप मोठी यात्रा होती, खूप सारे दुकानं होते आणि आम्हाला आहे ना थोडंसं लवकर यायचं होतं रिटर्न. त्यांची गडबड चालू होती, यांना थोडं एक काम होतं, सो त्यामुळं. आणि इथे यात्रा वगैरे खूप सुंदर अशी पालखी निघाली होती. आणि आम्ही ज्यावेळेस आलो होतो सकाळी त्यावेळेस ते सावरगावमध्ये प्रॉपर गावात होतं ते, बट आम्हाला वाटतं तिथंच मंदिरात काहीतरी असेल म्हणून असेल. पण नंतर बघितलं ज्यावेळेस जाताना कळालं की इथे पालखी सोहळा वगैरे, मग ते बॅनर वगैरे वाचल्याच्या नंतर आम्हाला समजलं की इथे पौष पौर्णिमेचा निमित्त खूप सुंदर असा कार्यक्रम आहे. सो मग इथं ती पालखी वगैरे निघली होती. तर जे मेन त्यांचे गुरु जे आहेत ते पण, त्यांचे सोबत मिरवणूक वगैरे निघालेली होती. आणि नंतर मस्त असे नाही का यांची नाथांची आहे ना खूप छान अशी मूर्ती वगैरे होती, ती नंतर आलेली होती. ही गाडीत सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि बघू शकतात तुम्ही इथे भरपूर अशी गर्दी होती, कारण की गावातून मिरवणूक वगैरे, भरपूर अशी यात्रा असल्यावरती सगळीकडेच गडबड वगैरे असते. पण हा जो दिवस असतो ना पौष अमावस्या, तर तो खूप जास्त मानला जातो. त्यानंतर धर्मबीज पण आहे मंगळवारी, सो त्यामुळं पण भरपूर अशी गर्दी होती. त्या धर्मबीजपर्यंत कार्यक्रम वगैरे होते, ते छबिना वगैरे जे म्हणतात ते काही कार्यक्रम होणार होते. बघू शकता तिथं आम्ही पण की खूप छान अशी मूर्ती होती. आणि मला ती काही जास्त शूट घेता नाही आलं. त्यानंतर डिरेक्टली आम्ही नगरमध्ये आलो आणि नाश्ता केला. आणि कारण की मला हॉस्पिटलला जायचं होतं, कारण की माझ्या फॅमिली मेंबर ॲडमिट होते, स्वतः मला तिकडे जायचं होतं. आणि त्यामुळे मी जास्त काही शूट घेतलेला नाही आहे. आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो छोटासा आहे, पण गॅप न पडू म्हणून मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग तिथून हॉस्पिटलमधून बोर झाल्याच्या नंतर असं काही झूम करून मी बिल्डिंग बघत होते कुठं काय दिसतं म्हणून. थोडंसं असं बोर झाल्याच्या नंतर माणूस हे होतंच, थोडंसं मूड फ्रेश होतो ज्यावेळेस आपण बाहेर बघतो. सो मग त्यासाठी. आणि आजचा जो व्लॉग आहे आपला तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच आपले जे व्लॉग आहे ते डेली व्लॉगिंगमध्ये कन्वर्ट होणार आहेत. सो त्यासाठी पण आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे भारी भारी ब्लॉग्स आहेत ना ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि याच्या पुढे एखादा एक ब्लॉग येईल की त्याच्यामध्ये आपला टायमिंग वगैरे काय असेल ते पण मी सांगणार आहे आपल्या ब्लॉगचं. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.